राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामधून एक धक्कादायक माहिती दिली आहे. ती माहिती ऐकल्यानंतर अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. एकीकडे आपल्या महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहुल गांधींबद्दल बोलताय. राहुल गांधींना काहीच समजत नाही. एकनाथ शिंदे म्हणतात राहुल गांधी म्हणजे भरकटलेलं व्यक्तिमत्व, तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात राहुल गांधी म्हणजे रिजेक्टेड माल. पण यानंतर राहुल गांधींनी अशी धक्कादायक माहिती सांगितली ज्यामुळे अनेक लोकांची तोंड बंद झाली. राहुल गांधींनी सांगितलं देशाच्या अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्यांनी सांगितलं पूर्वी जे विभाग होते ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणात होते, पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. त्याच विभागामध्ये काम करणाऱ्या लोकांची मानसिकता आता पूर्णपणे बदलली आहे. राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांचं नाव घेत सांगितलं त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची माहिती जात आहे. फक्त निवडणूक आयोगच नाही, गुप्तचर यंत्रणा, वरिष्ठ न्याय व्यवस्था आणि इतर विभागामधून त्यांच्यापर्यंत वेगवेगळी माहिती येत आहे. यावरती राहुल गांधींनी सांगितलं सत्ताधारी पक्षातील काही नेते आता अस्वस्थ आहेत, केंद्र सरकारच्या भूमिकेवरती नाराज आहेत. त्यांनी सांगितलं बरेचसे अधिकारी आता भविष्यामध्ये होणाऱ्या घटनेबद्दल चिंतित आहेत, त्यामुळेच काही माहिती बाहेर येऊ लागली आहे. राहुलजी पुढे म्हणाले आता निवडणूक आयोगावरती कोणत्याही लोकांना विश्वास राहिलेला नाही आणि त्याचवेळी देशामध्ये मोठं आर्थिक संकट वाढले, त्यामुळे जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. राहुल गांधींनी भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि अजित डोवल यांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की या सर्वांबद्दल माझ्याकडे काही माहिती आहे. ज्या व्यवस्थेवरती नियंत्रण असल्याचं मानलं जात होतं त्याच व्यवस्थेमधून आता माहिती बाहेर येऊ लागली आहे. त्यामुळं आता परिस्थिती पूर्वीसारखी अजिबात राहिलेली नाही. ते पुढे म्हणाले देश अशा एक महत्त्वाच्या टप्प्यावरती उभा आहे. एकीकडे आर्थिक दबाव आहे आणि दुसरीकडे महत्त्वाच्या संस्थांमध्ये असंतोष वाढत चाललाय. नेमकं ते त्यांच्या भाषणामधून काय म्हणाले चला सविस्तर पाहू. एक तरफ वनवासी और दूसरी तरफ आदिवासी. आदिवासी आपका नाम है, ये आपने अपने आप को दिया है और इसका मतलब होता है कि जो इस देश के, इस जमीन के पहले मालिक होते थे, जो यहां सबसे पहले रहते थे. वनवासी का मतलब वो लोग जो जंगल में रहते हैं. वनवासी का मतलब आपका कोई कल्चर नहीं है, आपकी कोई हिस्ट्री नहीं है, आपकी कोई भाषाएं नहीं है, आप सिर्फ जंगल में रहते हो. अगर कर्नाटक में जंगल है तो उसमें जो लोग रहते हैं वो वनवासी हैं. अगर जापान में जंगल है तो उसमें जो लोग रहते हैं वो वनवासी हैं. अगर अफ्रीका में जंगल है उसमें जो लोग रहते हैं वो जंगल है. वो आप सब एक जैसे हो जो जंगल में रहते हैं. हमारा कहना दूसरा है. हमारा कहना है कि अगर किसी भी व्यक्ति को, किसी भी देश को आगे बढ़ना है तो उसे सबसे पहले अपने आप को समझना होता है. वो कौन है, वो कहां से आया, उसकी हिस्ट्री क्या है, उसकी जड़ कहां है. बिना जड़ को समझे पेड़ अपने आप को समझ सकता है? सवाल नहीं उठता. और आप हिंदुस्तान की कल्चरल जड़ हो. मतलब जड़ का क्या मतलब होता है? जड़ का मतलब है जो सबसे पहले धरती को टच करता है. पेड़ में से जो सबसे पहले धरती को छूता है, जमीन को छूता है, उसे हम जड़ कहते हैं. तो हिंदुस्तान की जड़ क्या है? आदिवासी है. उनका कहना है नहीं, उनका कहना है नहीं 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 नहीं, जड़ से कुछ लेना देना नहीं, हम तो सिर्फ पेड़ को जमीन के ऊपर से देखेंगे. और हमारा कहना है नहीं, अगर आप देश को समझना चाहते हो, देश की प्रगति चाहते हो, आपको जड़ समझनी होगी. तो हमारे लिए विक्रांत ने कहा कि आपको इंजीनियर बनना है, आपको डॉक्टर बनना है, आपको लॉयर बनना है, ये सब चीजें ठीक है, मगर मेरे लिए आपकी जो हिस्ट्री है, जो जड़ की हिस्ट्री है, हजारों साल पहले यहां क्या हो रहा था वो आपके पास है. मतलब वो मेरे लिए नेशनल ट्रेजर है. वो सबसे जरूरी चीज है. कल्चरल ट्रेजर है, हिस्टोरिकल ट्रेजर है, नेशनल ट्रेजर है. और ये इस शब्द वनवासी जड़ को काटना चाहता है, नेशनल ट्रेजर को मिटाना चाहता है, नेशनल हिस्ट्री को दबाना चाहता है. ये लड़ाई है. आर्थिक सुनामी आ रही है, भयंकर आर्थिक सुनामी अब आ रही है. उसका कारण है कि हिंदुस्तान का जो प्रोटेक्शन का सिस्टम था, जो इंटरनेशनल इकोनॉमी से एक प्रकार से शॉक अब्जॉर्बर था, उसको बीजेपी ने हटा दिया है. तो एक तरफ से भयंकर आर्थिक सुनामी आ रही है, प्राइसेस बढ़ रही हैं, और ये अभी शुरुआत देखी आपने. ऐसी इकोनॉमिक क्राइसिस आएगी हिंदुस्तान में जो आपने अपने लाइफ में नहीं देखी होगी. ये हो रहा है, इसको आप कोई रोक नहीं सकता है. दूसरी तरफ क्या हो रहा है, हिंदुस्तान के अंदर, सिस्टम के अंदर इंस्टीट्यूशनल रिवोल्ट हो रहा है. तो आप सोचती हैं कि इलेक्शन कमीशन फुली कंट्रोल्ड है. वो 3 साल पहले फुली कंट्रोल्ड है. चीफ इलेक्शन कमिश्नर के मैसेजेस मेरे पास आ रहे हैं. हेड ऑफ इंटेलिजेंस सिस्टम, सीनियर जुडिशरी, सारों के सारे रिवोल्ट कर रहे हैं, इंफॉर्मेशन दे रहे हैं हमें. तो जो कंट्रोल का सिस्टम था एक तरफ से वो कोलैप्स कर रहा है अंदर से.
क्योंकि लोगों को दिख रहा है कि जनता का प्रेशर अब ऐसा भयंकर आएगा, अगर हम इस रास्ते पे चलते गए तो हमारे लिए रिस्क हो जाएगा। आप क्या सोचते हो, अगर जनता को मालूम है कि इलेक्शन सिस्टम रिग्ड है और जनता की मतलब इकोनॉमिक प्रेशर, गरीबी, दर्द के कारण जनता में गुस्सा आ गया, आप क्या सोचते हो कि इलेक्शन कमिश्नर को डर नहीं लगेगा कल क्या होने वाला है? तो अब क्या हो रहा है, सिस्टम अंदर से ऐसे हिल रहा है पूरा। और मैं आपको ये बता दूं कि मेरे पास इंफॉर्मेशन आ रही है, सिस्टम मुझे इंफॉर्मेशन दे रहा है, मोदी जी के बारे में, शाह जी के बारे में, उनके बेटों के बारे में, मिनिस्टर्स के बारे में, अजीत डोवल के बारे में पूरा इंफॉर्मेशन है, धड़ाधड़ 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 हमारे सिस्टम से ही आ रहा है। अब यह हो सकता है कि जनता के प्रेशर को यह सप्रेस करने की कोशिश करें, इमरजेंसी जैसी चीज कर दें, हो सकता है। बट अब हम दूसरी स्टेज में जा रहे हैं, पहले हम फुल कंट्रोल स्टेज में थे, अब ये आउट ऑफ कंट्रोल जा रहा है इनके। मैं मोदी जी के पास जाता हूं, जब मीटिंग में जाता हूं, मैं आपको बताऊं, मेरे पास मोदी जी के पर इतना इंफॉर्मेशन है, मोदी जी जानते हैं, मैं भी जानता हूं। जब मैं उनसे मिलता हूं, भैया आंख में आंख लगाना रहा, हिलना पड़ता है, क्योंकि वो जानते हैं कि जिस सिस्टम को मैंने कंट्रोल किया था वो सिस्टम कोलैप्स कर रहा है और पूरा इंफॉर्मेशन इसको दे रहा है। तो ये डायनामिक चल रही है। और आप देखना, मेरे अंदाजे से, मेरा असेसमेंट है, 1 साल के अंदर मोदी जी प्राईम मिनिस्टर नाही होंगे। आपण सर्वांनीच ऐकलं राहुल गांधी काय म्हणाले। गेल्या काही महिन्यापासून ते 2 महत्त्वाचे मुद्दे सांगतायत, एक म्हणजे आदिवासी समाजाबाबत आणि दुसरं म्हणजे निवडणूक व्यवस्था आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत। गेल्या 2-2.5 महिन्यापासून राहुल गांधी सांगतात देशावरती मोठं संकट येणार आहे, त्याकडे लक्ष द्या। पण आपले पंतप्रधान मात्र अमेरिकेबरोबर डील करण्यामध्ये गुंतलेले आहेत। त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणामधून हे सांगितलेलं आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं काय ऐकतात, कारण की त्यांच्याकडे एप्स्टीन फाईल आहे आणि त्यांचं जर म्हणणं ऐकलं नाही तर त्या एप्स्टीन फाईल बाहेर येऊ शकतात। त्यामुळे पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या सांगण्यानुसार चालत आहे, असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। पण यावरती आपल्या महाराष्ट्रामधील मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणतायत राहुल गांधी रिजेक्टेड माल आहे, राहुल गांधींना काही समजत नाही। त्यांनी आदिवासी समाजाबद्दल सांगितलं, आदिवासी समाजाला समजून घेण्याची पद्धतच चुकीची आहे। खरं तर आदिवासी हे ज्या भागामध्ये राहतात त्या भूमीचे रहिवासी आहेत, तरी देखील त्या लोकांचा आदिवासी असा उल्लेख केला जातो। आता गेल्या काही दिवसापासून घडतंय असं की राहुल गांधी यांच्या बोलण्याला लोक खूप महत्त्व देत आहेत, कारण की राहुल गांधी कधीही कोणताही आरोप करतात तेव्हा ते पुराव्याशिवाय बोलत नाहीत। त्यांनी हे देखील सांगितलं, भारतामध्ये जी काही परिस्थिती येणार आहे आणि जी काही आर्थिक परिस्थिती चालू आहे ते फक्त अमेरिकेच्या सांगण्यामुळे होत आहे, कारण की आपण फक्त अमेरिकेचं बोलणं ऐकतो, इतर देशांबरोबर मैत्रीचे व्यवहार ठेवत नाहीत आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे। त्यांनी त्यांच्या बोलण्यामधून अनेकदा सांगितलेलं आहे, पंतप्रधान मोदी हे पुढच्या वर्षभरामध्ये भारताचे पंतप्रधान नसतील। त्यांच्या बोलण्यामधून एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट होते, सध्या देशामध्ये जे काही चाललंय, जे काही वातावरण आहे त्यावरून तर परिस्थिती नक्कीच बदलणार आहे असंच चित्र उभं राहिलं आहे। एकीकडे कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनामध्ये उतरत आहे, दुसरीकडे महागाईमुळे अनेक लोक त्रस्त आहेत, शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठे घोटाळे उघड होत आहेत। आता या सर्वांबद्दल आपल्याला काय वाटतंय, राहुल गांधींनी जे सांगितलं त्याबद्दल काय वाटतंय, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे राहुल गांधींना जे बोलत आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा।